पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। रात्रीचा खेळ उघड, सोनगड मोबाईल टॉवर केबल चोरी प्रकरणाचा उलगडा। एलसीबी तापी व पेरोल फर्लो स्क्वॉडची संयुक्त कारवाई, 2 आरोपी अटकेत। सोनगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मोबाईल टॉवरवरील केबल चोरी प्रकरणाचा लोकल क्राईम ब्रांच एलसीबी तापी व पेरोल फर्लो स्क्वॉड तापी यांनी यशस्वी उलगडा केलाय। या कारवाईत 2 आरोपींना अटक करून एकूण 2,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 19 जानेवारी रोजी खाबला गावाच्या हद्दीत सुरत धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 लगत असलेल्या जिओ मोबाईल टॉवरवरून 5G व 4G सेक्टरचे एकूण 315 मीटर कॉपर पॉवर केबल चोरीस गेली होती। या केबलची अंदाजे किंमत 31,500 असून या चोरीमुळे परिसरातील मोबाईल नेटवर्क सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती। या घटनेनंतर सोनगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 2 रिक्षांचा संशयास्पद सहभाग आढळून आला। त्यानंतर पोलिसांनी वराछा परिसरात शोध घेऊन आरोपी सचिन बनवारी प्रजापती वय 23 व श्यामबिहारी सुदामालाल प्रजापती वय 30 यांना ताब्यात घेतले। दोघेही मूळचे मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील असून सध्या वराछा सुरत येथे वास्तव्यास होते। चौकशीत त्यांनी कबुली दिली की मध्य प्रदेशातील 4 साथीदारांसोबत त्यांनी रात्रीच्या वेळी टॉवरवरील केबल कापून कोतड्यात भरली व रिक्षामधून सुरत येथे आणली। या कामासाठी त्यांना प्रत्येकी 5,000 देण्यात आले तर उर्वरित आरोपी फरार झाले आहेत। पोलिसांनी आरोपींकडून 2 रिक्षा, 2 मोबाईल फोन, रोख रक्कम 10,000 असा एकूण 2,20,000चा मुद्देमाल जप्त केलाय। दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी व्यारा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। या यशस्वी कारवाईमुळे मोबाईल टॉवरवरील चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय।